पाहायला मिळते। या इनिंग मध्ये 5 मिनिटांचा ग्रेस टाइम दिला जाईल कारण क्रीजची लाइनिंग आखण्याचं काम सुरू होतं। डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळेल। एक 3 मिनिटाचा ग्रेस टाइम असेल। 3 मिनिटाचा ग्रेस टाइम आपण देऊयात गोलंदाजी करणाऱ्या टीमला। इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागले हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 3 अटेम्प्ट टाकल्या परंतु झेल इथे टिपला गेलाय। विकेट आली आहे, फलंदाज बाद। 4 धावा। मध्ये गुड्डू आणि समीर ही जोडी मैदानावरती। गोलंदाज विकी सेकंड ओव्हर मध्ये बॅकफुटला गेलेत, यावेळेस ड्राईव्ह करतात बॅकफुटला जाऊन। चांगला फटका आहे, डीप पॉइंट रिजनला बॉल गेलाय आणि खूप वेगवान आउटफील्ड आहे तिकडे। बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल, चौकार, 4 धावा। ड्राईव्ह करत असताना चौकार आलाय, धावफलकावरती धावा आहेत 8। षटक क्रमांक 2 मार्गस्थ। पहिला बॉल होता विकी यांचा आणि विकी यांचं स्वागत चौकारानं केलंय फलंदाज गुड्डू यांनी। वेलकम टू द पार्टी। पहिल्या बॉल वरती चौकार त्यांना लगावलाय। इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेफ्ट शॉट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, चेक केलं जाईल। इट्स फेअर डिलिव्हरी और इट्स वाईड। बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम। रिव्ह्यू लॉस्ट आणि बॉल खरं तर ऑफ स्टंप वरून बॉल गेला होता। ऑफ स्टंपच्या वरून बॉल गेला होता। ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या दरम्यानून बॉल ट्रॅव्हल झाला होता। डॉट बॉल आहे। 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। फुलरेंचा बॉल, अपील आहे पंचांकडे आणि बॉल ट्रॅव्हल देखील झालाय। पंच 4 धावा इथे प्राप्त होतील। 22चा हा चौकार, लेग 22चा हा चौकार असेल। पुढचा बॉल शॉर्ट पॉइंट लेग रिजनला, क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये। इथे मात्र विकेट।
बाहेर पिचिंग झाला, पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने कट देखील होते. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती विके आहेत. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डिंगडॉंग फर्टोली संघ त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी विरासपोर्ट नडगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ऑन साइडला, पॉवरफुल फटका आहे आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. अप्रतिम फटका होता अलॉंग द कार्पेट. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड वेगवान आहे. धावा मिळतील 4 चौकार. तुल्यबळ आहेत आणि ताकदवर आहेत. डिंगडॉंग फर्टोली त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी विरासपोर्ट नडगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. दोनही संघ तुल्यबळ आहेत आणि इथे या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळते. दोनही बाजूने फलंदाजी करणारी टीम धावा शोधते, तर गोलंदाजी करणारी टीम विकेट आणि डॉट बॉल शोधते. शोध धावांचा एकीकडे विकेटचा आहे. नारायण ज्युनियर बॉलिंग ट्रॅक वरती आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट. गोलंदाज नारायण. शॉट फाईनल रिजनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली बसलेत. विकेट. सोळा धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज हर्षद मैदानावरती दाखल झालेत. फर्टोली संघ खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्यांची, परंतु इथे एकामागून एक 3 धक्के आतापर्यंत त्यांना लागलेत. बॅटचा एज लागले दरम्यान रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. शॉट दरम्यान रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. आणखी एक डॉट बॉल. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. आई गावदेवी विरासपोर्ट नडगाव संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले आणि फॉरवर्ड डिफेन्स तुम्हाला पाहायला मिळेल. डिफेन्सिव्ह स्ट्रोक धाव इथे मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली नारायणची या षटकामध्ये. 4 बॉलमध्ये एक सफलता त्यांनी अर्जित केली. एकही धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केली नाही. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते नारायण यांची. फुल लेनचा बॉल. प्ले अँड मिस. ह्या बॉलचा आतापाता नव्हता. फलंदाजाला देखील अतिशय कमालीचा बॉल आहे. असे बॉल खरं तर गोलंदाज ठरवून टाकत नाही. एखादा बॉल पडतो आणि पडल्यानंतर मातीची विकेट बिलकुल उसळी घेत नाही. तशा पद्धतीचा हा बॉल समरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर उसळी या बॉलने घेतली नाही. डॉट बॉल. 16 धावा धावपलकावरती. बॅकफुट वरून आपण पाहतो डिस्पॅच तर केलाय. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल आउट ऑफ द पार्क जाईल. मॅक्सिमम षटकार. धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे डिंगडॉंग फर्टोली संघाला. इथून संघर्ष करावा लागेल. धावपलकावरती धावा केवळ 22 आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 2 षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागेल फर्टोली संघाला. एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. विजय प्रत्येकाला मिळवायचा आहे, परंतु त्यासाठी खूप संघर्ष आहे, खूप मेहनत आहे.
असं म्हणतात ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. यश देखील तुम्हाला मिळतं. उद्देश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी उद्देश बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज उद्देश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. पहिला बॉल हवेत खेळलेत. फलंदाज बाद, विकेट. बॉल बॉल उंच गेलाय आणि 2 धावांचा प्रयत्न इथे झाला. बॅटच्या अगदी स्टिकर वरती लागला होता. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. फुलरेंचा बॉल फटका चांगला लॉंग ऑफ रिचेनला बॉल गेलाय. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट बॉल गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षण 2 धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव बाद. रिस्क घेतली, विकेट. सव्वीस धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 लॉस ऑफ द 5 विकेट. ऑन साइडला पूल करतायत लॉंग ऑन रिजनला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्टेप आउट झाले होते. फुलटॉस मध्ये परिवर्तित केलं बॉलला. लोअर फुलटॉस बॉल आणि 2 धावेंचा प्रयत्न झालाय. अतिशय आरामात 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 29 रन्स ओनली ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि अंतिम षटक इथे बाकी आहे.
फुल लेनचा बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे वाईडिश लॉंग ऑन रिजनला. 2 धावींचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज धावबाद विकेट. कोणाला रे 30 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. दिनेश लॉस ऑफ दी 6 विकेट. नवीन फलंदाज दिनेश मैदानावरती आहेत. तर गोलंदाजच्या शैलीवरती आक्षेप आहे. तिसरे पंच चेक करतील.
करा विनंती आहे, जास्त विलंब लावू नका. अतिशय महत्त्वाची सूचना आहे दोन्ही संघ. चला मॅचला सुरुवात करा. चला सर्व खेळाडूंव्यतिरिक्त जितके आतमध्ये मान्यवर गेलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, संघ मालक असतील, संघांचे पाठीराखे असतील, सर्वांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर यायचे. पंच ऑफिशियल्स मॅच सुरू करा विनंती आहे. चला चला 31 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका कमालीचा आहे आणि स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय, जाईल आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण तर केले समोरच्या दिशेने आडव्या बॅटने आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक सिक्सेस. 6 धावा. (43) 43 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस हवेत बॉल गोलंदाज स्वतः बॉलच्या दिशेने गेले, झेल सुटलाय, बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाही. निर्जनस्थळी बॉल खरं तर पडताना आपण पाहते 2 धावा प्राप्त होतील. 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती. 45. धावा धावफलकावरती आहेत. 45. ऑन साइडला प्रहार तर केलाय, शफल झाले होते आणि बॉल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क जाईल. आणखी एक षटकार या षटकामधला आलाय. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती. 51.
अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज नारायण बॉलिंग ट्रॅक वरती. सिनियर नारायण आतापर्यंत महागडे राहिलेत. पुन्हा एकदा पूल केलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला जात पूल केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दोनही बॅटर आता एकाच एंडला तिथे फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. त्रेपन्न धावा धावफलकावरती. गोलंदाज महागडे राहिले त्या षटकामध्ये. 3 षटकार आलेत. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला होता. लेंथला पिक केलं, लाईनला देखील पिक केलं, गती पिक केली आणि शेवटच्या बॉलवरती देखील केलाय प्रहार. आणखी एक षटकार आलाय. 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 59 धावा आणि 60 धावेंचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 59 बनवल्यात परटोली संघानं आणि आई गावदेवी विरासपोर्ट नडगाव संघासमोर 60 धावेंचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल की मग या धावा डिपेंड होतील. ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती सेकंड इनिंग मध्ये सोमनाथ खाडे सर आपल्या सोबत जोडले जातील. तत्पूर्वी आपण टॉस संपन्न करतोय. एका बाजूने आई गावदेवी शेंद्रून आणि त्यांच्या विरोधामध्ये शेंद्रून आणि बेडसगाव संघाचे संघनायक विनंती आपण या टॉससाठी. शेंद्रून आणि बेडसगाव संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. चला शेंद्रून संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. टॉस संपन्न केला जाईल. मॅच किती षटकांची आहे हे देखील आयोजक आपल्याला सांगतील. आजच्या दिवसातील अंतिम सामना किती षटकांचा असेल याची देखील घोषणा आयोजक करतील, आपल्यापर्यंत पोहोचवतील. विनंती आहे टॉस साठी यायचं. शेंद्रून संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. उद्या टोटल 8 सामने होणार आहेत. सर्व संघांनी वेळेवरती येणं बंधनकारक असेल. वेळेअभावी सामने कमी षटकांचे देखील खेळवले जातील. सर्व संघांनी वेळेबाबत सहकार्य करणे. सकाळी पहिला सामना 8:30 वाजता सुरू होईल. म्हणजे 8 वाजता रिपोर्टिंग करणं अनिवार्य असेल. उद्या सकाळी ज्या 2 संघांदरम्यान पहिली मॅच आहे त्यांना विनंती आपण 8 वाजता सकाळी रिपोर्टिंग करायचे. 8:30 वाजता सकाळी सामन्याला सुरुवात होईल. अकॉर्डिंगली पुढचे संघ देखील इथे हजर असतील. 8:30 वाजता पुढचे 2 संघ आपण हजर राहायचे आणि तिथे 8:30 वाजता त्यांचा देखील पहिल्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस संपन्न होईल. याची नोंद उद्याच्या संघाने घ्यायची आहे. उद्या टोटल 8 सामने आहेत. सर्व संघाने वेळेवरती उपस्थित राहणे. वेळेअभावी सामने कमी षटकांचे देखील खेळवले जाऊ शकतात. सर्व संघांनी वेळेबाबत सहकार्य करावे आणि सकाळी पहिला सामना 8:30 वाजता सुरू होईल. म्हणजे 8 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आणि ज्यांची दुसरी मॅच आहे त्यांना देखील विनंती आपण देखील 8:30 वाजता रिपोर्टिंग इथे करायचं आहे. आणि ज्यावेळेस खेळाचं द्वितीय सत्र अर्थात उत्तरार्ध सुरू होईल मायक्रोफोनवरती सोमनाथ खाडे सर आपल्या सोबत जोडतील. धन्यवाद.
30 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय आणि यशवंत ही जोडी मैदानावरती बॅटिंग करताना सुरुवात करतील. षटक क्रमांक पहिलं चालू होतंय. गोलंदाज हर्षल ढमके गोलंदाजी करेल. 30 चेंडू 60 ची गरज. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका. त्या ठिकाणी सीमारेषेवरती खराब फिल्डिंग आणि निश्चितच याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संपर्क साधा. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अक्षयच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. धावफलकावरती जोडतायत. त्यानंतर हे सिंगल धाव ऍड करतायत. 4+1 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज हर्षल ढमके गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानं एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल येते. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती अक्षय आणि यशवंत ही जोडी मैदानावरती फलंदाजीला सुरुवात करतायत. 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे. चेंडूला अडवलं. या दरम्यान एकच सिंगल धाव कंप्लीट करतायत. हॅलो. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हर्षल गोलंदाजी करत असताना स्ट्राइक वरती अक्षय खेळतोय. उजव्या हाताचा बॅट्समन. यावेळेस हा सुद्धा सुंदर चेंडू जागेवरनं पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. निर्धाव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षल. डिंगडॉंग परटोली विपक्ष आई गावदेवी एकविरा विरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. या दरम्यान आपण पाहाल तर सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली झाली आणि या दोन धावा धावफलकावरती ऍड करतायत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आई गावदेवी शेंद्रून संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. विनंती आहे बेडीसगाव टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. यावेळेस चेक केलं जाईल चेंडू. चांगला चेंडू येतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. षटक पहिलं संपलंय. 8 धावा धावफलकावरती जोडतायत. धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते समाप्त झालंय. वाईटचा रिव्ह्यू आहे, फलंदाजाचा रिव्ह्यू आहे, चेक करायचंय. ओके. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. व्हाईट बॉल साठी फलंदाजाचा हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलेला आहे. चेक करायचंय. या ठिकाणी चेक करतायत तिसरे पंच.
तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल. गेम ऑन. तिसऱ्या पंचांचा निर्णय वाईट बॉल. सामना चालू होतोय. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल. कुणाही खेळाडूला जर पंचांच्या निर्णयावरती आक्षेप असेल तर मित्रांनो डायरेक्ट मैदान सोडलं तरी चालेल. कोणी असू द्या. व्हाईट बॉल. अवंतरची धाव येते. धावफलकावरती 9 धावा. सातत्यानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अवंतरची 1 धाव आलेली आहे. धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 9 धावा. शेवटचा एक चेंडू या षटकाचा बाकी आहे. धावफलकावरती 9 धावा. बिनबाद 9 अशी धावसंख्या स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. हर्षलचा हा चेंडू समोर खेळलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दूरवरनं फिल्डर येतोय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. षटक संपलंय. एक षटकाचा खेळ मित्रांनो संपलाय. धावफलकावरती आहेत 11 धावा. 11 विदाउट लॉस. 11 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बनवायच्या आहेत तब्बल 52 धावा. 52 रन्स टू विन. 60 धावा. आणि इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 24 चेंडू आणि 49 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा जोडल्या. हर्षलचं हे षटक 11 धावांचं. गोलंदाज समीर गोलंदाजीसाठी येत आहेत. 24 चेंडू 49 धावा या ठिकाणी विजयासाठी आवश्यक. 24 चेंडू 49 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटक दुसरं चालू झालंय. समीर ढमके गोलंदाजी मार्गवरनं. चला स्पीडअप करा. यापुढील आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. या मॅच साठी आपला भरपूर वेळ खर्च होतोय. यशवंत साठी हा चेंडू. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव. समीर ढमकेचा हा चेंडू डॉट येतोय आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर धावफलक स्थिरावलेला आहे 11 या धावसंख्येवरती. 11 धावांवरती धावफलक थांबले. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलं होतं. यावेळेस आपण पाहताय तर हे षटक चालू झालं. या चेंडूवरती शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल कंप्लीट करतायत. सिंगल एकेरी धाव आली. धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं 12 धावा पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं चालू झालंय. समीर ढमके गोलंदाजी मार्कवरनं. सलामीची जोडी नाडगावकरांची मैदानावरती बॅटिंग करत असताना बॅट्समन यशवंत आणि त्याच्या साथीनं फलंदाज अक्षय ही जोडी मैदानावरती खेळतात. अक्षय आणि यशवंत ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राइक वरती फलंदाज अक्षय. अक्षयवरती भरपूर विश्वास आणि जिम्मेदारी. या चेंडूवरती ऑन साइडला खेळलेला फटका. सीमारेषेवरती चेंडूला पकडतायत. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट झाली आहे. सिंगल एक धाव. गोलंदाज समीर. यावेळेस समोर खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरती फिल्डर सीमारेषेवरती पकडलं आणि या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतायत. समीरचा हा चेंडू कव्हरला खेळलाय. 2 फिल्डर पाठलाग करतायत. टायमिंग चांगला आहे. आउटफील्ड फास्ट अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि असफल झालाय. चेंडू गेलाय सीमा पार चौकार.
यावेळेस हा ऑन साइडला खेळलेला फटका लॉंगॉनवरती त्या ठिकाणी फिल्डरने चेंडूला पकडलं फेकलं एक सिंगल धाव येते धावफलकावरती 19 धावा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. चला स्पीडअप करा. यापुढे अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. फास्ट खेळा. बरोबर 10 मिनिटांमध्ये आपले 2 षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. उर्वरित 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे. 18 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष आहे. काटेकी टक्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. नडगाव विपक्ष परटोली असा सामना मैदानावरती चालू आहे. चला स्पीडअप करा. 18 चेंडू आणि 41 धावा. दोन षटकं या ठिकाणी समाप्त झालेली आहेत. धावफलकावरती आहेत त्या 19 धावा. या ठिकाणी षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. 18 चेंडू आणि 41 धावा असं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अठरा चेंडू आणि 41 धावा इथून बनवायच्या आहेत. भरत गोलंदाजीसाठी या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल चेक करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 22चा इशारा. पंच विशाल भोईर त्याचबरोबर सतीजी पाटोळे रामभाऊ पाटोळे पंचांची ही तिकडी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर काम पार पाडतायत. वाईट +1 अशा 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकलं ते 21 या आकड्यावरती. भरत 6 चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. वाईट बॉल. अवंतरची धाव स्कोर कार्ड वरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक दुसरं चालू असताना दुसरं संपलंय. तिसरं चालू झालंय. पहिला बॉल टाकण्यासाठी इथून 2 चेंडू खर्च करतायत. अवांतर टाकतायत. एकंदरीत आपण पाहिलं समीकरण बदललंय. 18 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 38 धावा इथून बनवायच्या आहेत. भरत 6 चेंडू फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमारेषेवरती फिल्डर त्या ठिकाणी पकडतोय फेकतोय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावांची बढत मिळतीये स्कोर कार्डला. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 24 वरती. 24 धावा धावफलकावरती. समीकरण तुम्हाला माऊली लाईव्ह इव्हेंटच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतं. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 36 धावा. समीकरण कडवं आहे मात्र इथून हे पार करणं फार गरजेचं आहे. हा सामना फार जिंकणं गरजेचं. सामना जिंकणं बंधनकारक आहे. दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच. फटका चांगला आहे. यशवंतच्या बॅटमधनं यशवंत भवचा आशीर्वाद. फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. नडगावकरांचा षटकार. मॅच चालू करत असताना यशवंतनं ठोकलेला हा षटकार धावफलकावरती 30 धावा. अर्धा रस्ता पार केलाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. बरोबर रिक्वायर्ड 100च्या हिशोबाने बॅटिंग करत असताना टीम नडगाव मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव हा संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी चांगली सलामी देत आहेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज एका बाजूने अक्षय आणि दुसऱ्या बाजूने यशवंत खेळतायत. स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ असताना तिसरं गोलंदाज भरत. वेगवान गोलंदाज
स्लिंगी ऍक्शन मलिंग ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय, फटका खेचलाय यावेळेस सुद्धा फटका ताकद कमी पडली आहे, सीमारेषेवरती बरोबर होम डिलिव्हरी आली आहे, झेल टिपला आणि यशवंतचा खेळ संपला. या ठिकाणी विकेट संपादित केली आहे. फलंदाज माघारी परतत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यशवंत बाद झालाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 15 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या संघाला विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या अजून 15 चेंडूंमध्ये 30 धावा स्कोर कार्ड वरती 30 धावा जमवल्यात. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. एकंदरीत 60 बॉल 30 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता होती. समीकरण तुम्ही पाहत असाल तर पुन्हा तशाच पद्धतीचं पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा मित्रांनो, यापुढे आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे, याची काळजी आपण सर्वांनी घेणं बंधनकारक आहे. एखाद्या मॅचला जर आपण इतका वेळ जास्त खर्च करू तर समोरच्या संघांचा सुद्धा विचार करत चला. आपणास विनंती आहे की स्पीडअप करा. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज भरत राईट अबोर्ड द विकेट. यावेळी चेक केलं जाईल ऑप्शनच्या जास्त बाहेरून वाईट बॉल. पंचांचा इशारा अवांतरचा येतोय. अवांतरची धाव फलकावरती ऍड करतायत. प्रचंड वेग या चेंडूवरती जरूर पाहायला मिळाला, मात्र थोडीशी दिशा खराब होती. बाहेरच्या दिशेने चेंडू जास्त निघाला आणि अवांतरची एक धाव फलकावरती जोडली जात आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड वरती 31. भरतचा हा चेंडू उद्देशसाठी समोर खेळलाय. फटका त्या ठिकाणी मिस टायमिंग. सुंदर झेल अगदी अप्रतिमरित्या टिपलाय. फलंदाज बाद. चला मित्रांनो, लगेच फिल्डिंग सजवून घ्या. आपण कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग जास्त वेळ करू नका. लगेच फिल्डिंग सजवून घ्या. उद्देश बेडिसगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण लगेच टॉस साठी या. भरत स्पोर्ट्स बेडिसगाव. भरत स्पोर्ट्स बेडिसगाव आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. आई गावदेवी शेद्रू संघाचा संपूर्ण स्क्वाड या ठिकाणी तयार आहे. नाणेफेक केली जाईल. समीकरण बदललेलं आहे. 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजय संपादित करण्यासाठी आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या संघासाठी. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज भरत गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती नारा येतोय. ज्युनियर नारा लेफ्ट हँडेड. हा चेंडू पहा बॅट फिरवली आहे. विकेटच्या मागे अडवत असताना गफलत झाली आहे. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावली आणि या दरम्यान दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा अजून एक हादरा नडगावला. लेग बाईज एक धाव प्लस विकेट सुद्धा या चेंडूवरती आपल्याला अर्जित झालेली पाहायला मिळते. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेसाठी धावत असताना या ठिकाणी रनआउट होत आहेत. चला नवीन फलंदाज मैदानात त्वरित या. तेरा चेंडू 28 धावा या ठिकाणी विजयाचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल.
13 चेंडू आणि 28 धावांची या ठिकाणी आवश्यकता. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती स्ट्राइक वरती तयार. यावेळेस समोर खेळतायत वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि या दरम्यान आपण पाहाल तर एकच सिंगल धाव कंप्लीट करतायत. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि या दरम्यान आपण पाहाल तर 12 चेंडू आणि 27चं समीकरण. चला आपण लगेच स्पीडअप करा. परटोली संघ आणि नडगाव संघ आपण सहकार्य करा. आपल्याला अजून यानंतर एक मॅच संपूर्ण खेळवायची बाकी आहे. या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी सामना चुरशीचा आहे. परटोली विपक्ष नडगाव असा सामना. 12 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लास्ट 12 डिलिव्हरीज रिमेनिंग and required 27 runs to win. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. गोलंदाज समीर ढमकेच्या खांद्यावरती या जिम्मेदारी या षटकाची. स्ट्राइक वरती प्रवीण. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. खेळलेला फटका ऑन साइडला. फिल्डर बरोबर जागेवरती. टप्प्यावरती चेंडूला अडवलंय आणि थोडासा वाईडिश आला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात या ठिकाणी. आणि तिसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झालेत आणि तिसरी धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. यस कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. 3 धावा कंप्लीट. अक्षय आणि प्रवीण या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती इथून रिस्पॉन्सिबिलिटी. 3 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड 11 चेंडू आणि 24 धावांच्या आवश्यकतेवरती जाऊन पोहोचलं. समीकरण तुम्ही पाहू शकता. 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. लास्ट 11 चेंडू आणि 24 धावांची गरज विजय संपादित करण्यासाठी. राईट मोर द विकेट. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आणि विकेट अर्जित केली आहे. सलामीचा फलंदाज जो संघर्ष करत होता तो अक्षय माघारी परतलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. अक्षय बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी केली. 16 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावत आहेत. प्रवीण आणि सागर ही जोडी खेळते. यावेळेस हा चेंडू पहा समीरचा. गुडले स्पॉटवरनं चेंडूला बाहेर काढलाय. विकेट किपरच्या हातात. निर्धाव. समीरचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळलाय. ऑन ड्राईव्ह. त्या ठिकाणी थोडीशी फिल्डिंग मध्ये गफलत झाली आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा आल्या. धावफलक जर पाहिलं तर 38 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 38. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी आहे. हा चेंडू चेक केला जाईल. अपस्टम्पच्या जास्त बाहेरून जातोय. वाईड बॉल. इट इज अ वाईड बॉल. 39 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. तळ साचवायचंय. 60 धावांपर्यंत पोहोचायचंय. 30 धावांपर्यंत जायचं. या अनुषंगानं लास्ट 8 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. यॉर्कर लेंथ. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूवरती व्यवस्थित संपर्क नाही आणि एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागलं.
4 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. सात बॉल 20. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरून जातोय. पंचांच्या इशाऱ्याची या ठिकाणी नक्कीच वाट पाहिली जाईल. यस, वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. एक अजून धाबाली. स्कोर कार्ड 41 वरती जाऊन पोहोचलंय. समीर ढमके गोलंदाजी करत असताना हे षटक थोडस लांबणीवरती पडतंय. शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक आहे. या चेंडूवरती काय घडले? बॅटची एज आणि विकेटच्या मागे झेल टिपलाय. फलंदाज बाद. षटक संपलंय. या ठिकाणी चौथं आणि धावफलकावरती आहेत त्या 41 धावा. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा 4 षटकांच्या अंती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंवरती तब्बल 19 धावांची गरज नडगाव संघाला विजयासाठी आहे. शेवटच्या 6 चेंडूंवरती 19 धावांची गरज नडगाव संघाला विजयासाठी. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम नडगाव संघ इथून कशा पद्धतीने या धावा बनवेल हे पाहायचंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीम नडगाव संघाला. यापुढील सामना शेंद्रून संघ आणि बेडीसगाव संघ आपण थोडस सहकार्य करा. सामना हा 4 षटकांचा असेल. यापुढील मॅच 4 षटकांची खेळवली जाईल. सहा चेंडू आणि 19 धावा इथून बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना बॅट्समन सागर आणि किरण. गोलंदाज सुजित. पहिलाच बॉल अपील करतायत मात्र नॉट आउट. अंपायर डिसिजन नॉट आउट. शेवटचे 5 बॉल 19 धावांची गरज आहे. हा सुद्धा फुलर लेन चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. हा बघा फटका फसलेला आहे. चेंडू हवेत. झेलची संधी. झेल आणि फलंदाज फेल.
27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, धन्यवाद. 19, 18, 17, 16, 15, 14, 13. झेल बाद दोन बॉल शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी आहे. सुंदर चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाही. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि या ठिकाणी अजून आपण इथून पाहिलं तर 19 रनांची गरज, 19 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आणि सामना जिंकतायत तरटोली संघ. आपलं हार्दिक अभिनंदन, गोड कौतुक करूया. आई गावदेवी विरा स्पोर्ट्स नडगावचा सुद्धा चांगला खेळ खेळलात. वेल प्लेट. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. संघ बेडीसगाव आणि आई गावदेवी शेंद्रून संघ आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना आणि समालोचन कक्षामधून ऐकूया तुषारजी शिंदे सर यांचा आवाज. हर्षल आहेत मॅन ऑफ द मॅच. 37 रन त्यांनी बनवले आणि तेच आहेत या सामन्याचे सामनावीर. हर्षल आपण यायचे विनंती, आपण या.